मुंबईचं राजकारण नेहमी वेगळं राहिलं आहे। देशात मोदी लाट असतानाही मुंबईत ठाकरे टिकून राहिले, कारण इथं केवळ विकास नाही तर ओळख महत्त्वाची ठरते। शिवसेना आणि मुंबईकर यांचं नातं भावनिक आहे आणि ते सहज तुटत नाही। आज दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर हा भावनिक मुद्दा अधिक मजबूत होत आहे। उद्धव ठाकरे संयम राजकारण करतात, तर राज ठाकरे थेट आक्रमक शैलीत थेट संदेश देतात। या दोन वेगवेगळ्या शैली एकत्र आल्यामुळे मतदारांचा मोठा वर्ग आकर्षित होऊ शकतो, हे तेवढंच सत्य। भाजप आणि शिंदे गट सध्या परप्रांतीय, गुजराती आणि नॉन मराठी मतदारांना लक्ष केंद्रित करत आहे। मात्र ठाकरे ठामपणे सांगत आहे, मुंबईचा महापौर मराठीच होईल। हा मुद्दा नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो। या सगळ्या गणिताचं भाजपला फारसा धोका नसला तरी शिंदे गटासाठी ही लढाई अस्तित्वाची ठरू शकते। ठाकरे बंधूंची मते एकत्र आले तर मतविभाजनाचा सर्वात मोठा फटका शिंदेंनाच बसेल। त्यामुळे मुंबई महापालिकेत निवडणूक ही फक्त सत्ता बदलायची नाही, तर काहींच्या राजकीय भवितव्याची परीक्षा ठरणार आहे। मात्र एकनाथ शिंदे देखील शेवटच्या क्षणी हालचाली करून बाजी पलटवणार का, की ठाकरे बंधूंसमोर नतमस्तक होणार, असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटत आहे, मुंबईमध्ये झेंडा कोण फडकवणार? एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे की भाजप? नक्कीच कमेंटमध्ये लिहा। महाराष्ट्राच्या असेच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।